जय हिंद, जय शिवराय मित्रांनो. कसे आहेत सगळे मित्रांनो? जसजसे आपल्या ग्राउंडची परीक्षा जवळ येत आहे तसे आपल्याला एक मेजर प्रॉब्लेमला फेस करावा लागते. ते प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला सीन पेन, गुडघे पेन, जॉईंट पेन, अँकल पेन, त्यानंतर समोरचं हाड दुखणे, मागे काप्स भरून येणे, पाय जाम होणे, या सगळ्या प्रकारचे पेन आपल्याला फेस करावं लागत आहे. त्याच्या मागचे कारण तुम्हाला माहित आहेत का? 3-4 कारण आहेत. सर्वात पहिलं म्हणजे योग्य प्रॅक्टिस न करणे, म्हणजे शेड्यूलबद्ध प्रॅक्टिस न करणे. बरेचसे मित्र मी पाहतोय 2-2 टाइम नुसतं धावतायत. जास्त धावल्याने सुद्धा तुम्हाला सीन पेन आणि विविध प्रकारचे पेन होत आहेत. तर तुम्ही योग्य मार्गदर्शकाचा सल्ला घ्या, त्यांचा शेड्यूल घ्या, तो फॉलो करा. तुम्हाला कुठे शेड्यूल मिळत नसेल, आपला शेड्यूल घ्या, फॉलो करा. भरपूर लोकांना रिझल्ट मिळत आहे. दुसरा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, योग्य डाएट सुद्धा तुम्ही घेत नाहीयेत. तुमचं काय झालेलं आहे, खूप भयंकररित्या प्रॅक्टिस करतायत, पण जे शरीराची झीज होत आहे ना, ती तुमच्याकडून भरून घेतली जात नाही. मग त्यामुळे सुद्धा तुम्हाला प्रॉब्लेम येते. आता डाएट काय असलं पाहिजे त्यावर देखील आपला व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहून आपलं व्यवस्थितरित्या रुटीन फॉलो करू शकताय. आणि तिसरं जे अत्यंत महत्त्वाचं रिझन आहे ते म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो? योग्य प्रकारचं बूट न वापरणे. मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कोणत्या प्रकारचा बूट वापरला पाहिजे, त्याचं बजेट काय असलं पाहिजे, कसं असलं पाहिजे, ही सगळी माहिती देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावेत. मित्रांनो, आपण ना एक गरीब फॅमिलीपासून बिलॉंग करतो, तर त्यामुळे आपल्याला आर्थिक अडचण ही नेहमी सतवत असते. म्हणूनच आपण हे क्षेत्र निवडतो की कुठेतरी माझं एक व्यवस्थित भवितव्य घडावं. आणि ह्यामुळे मित्रांनो आपण काय करतो, एक 500 ते 1000 पर्यंतचं एक शूज घेतो. आणि 500 ते 1000 पर्यंत बेस्ट शूज कुठला येतोय? सेगा येतोय. परंतु सेगा मित्रांनो हा बेस्ट शूज नाही. बजेटमध्ये बसतोय पण बेस्ट शूज नाहीत. त्या बूटचे मित्रांनो जे सोल आहेत ना, सोल ते खूप हार्ड आहेत. ओके, ते जरा पण असे बाउन्सी नाही आहेत. तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या बजेटमध्ये बसतोय पण त्याच्यामुळे आपल्याला इंजुरी होते. बघा, तुम्ही अनुभवलं असणार, नो डाऊट, सगळ्यांनी अनुभवलं असणार. खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये ना सीन पेन आणि विविध प्रकारचे पेन फेस करावे लागत आहेत. मग काय केलं पाहिजे, याच्यावर सोल्युशन असं केलं पाहिजे मित्रांनो, मी तुम्हाला सांगेन की तुम्ही थोडेसे पैसे साठवा आणि एक कमीत कमी 2500 म्हणजेच 2500 रुपयापर्यंत तुम्ही बजेट बनवलं पाहिजे. आता बरेच मित्र मला असे पण सांगत होते की सर आम्हाला 1500 पर्यंत बेस्ट शूज सांगा. तर बघा, मी हे कॅम्पस रायडरचे बूट तुम्हाला रेकमेंड केले होते. याचा एक रिव्ह्यू पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकला होता. बूट चांगले आहेत, त्यात काही शंका नाही आहे. परंतु या बूटचे ना 3 मेजर प्रॉब्लेम आहेत, त्यामुळे हे बूट सगळ्यांनी घ्यावे असं सांगायला मला चुकीचं वाटतंय. बघा, ह्या बुटाचा पहिलं मेजर प्रॉब्लेम म्हणजे काय माहिती आहे का, आपण मित्रांनो ह्या पंजांवर धावतोय आणि ह्यांनी काम बघा कुठे केले, यांनी काम इथे केले. आम्ही काय असे धावणार आहेत का की तुम्ही ह्याला एकदम स्ट्रॉंग केलेलं आहे आणि ह्याला कमी केलेलं आहे? तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का मित्रांनो, जेव्हा आपण पंजांवर धावतो ना, तर पंजांवर हे खूप खालच्या लेवलला असल्यामुळे ना आपल्याला त्रास होतोय. दुसरा मेजर प्रॉब्लेम आहे मित्रांनो, ह्याला आहे ना हे इतकं जाड कापड वापरलेलं आहे ज्यामुळे हवा बाहेर पास होत नाही आणि हे बूट लगेच गरम होतात आणि लगेच गरम झाल्यामुळे हे बूट काढून फेकायसारखे वाटतात. तिसरं रिझन आहे मित्रांनो, ह्याचे जे वेट आहे ना ते खूप जास्त आहे. म्हणजे आपल्या बुटाचे वजन हे 300 ग्रामच्या खाली असायला पाहिजे, हे 350 ते 400 ग्राम पर्यंतचे बूट आहेत. तर त्यामुळे एक धावण्यासाठी पण वजनदार हे बूट वाटतात. तुम्ही बघा किती डॅशिंग आहे, किती भारी वाटते. ह्यांनी एक भारी काम केलेलं आहे मित्रांनो. हे ग्रिप जे बनवले आहेत ना ते जबरदस्त, मला एकदम ग्रिप भारी वाटली. कारण हे ग्रिप आहे ना, तुम्ही सिंथेटिक ग्राउंडवर धावा, रस्त्यावर धावा, मातीच्या ग्राउंडवर धावा किंवा अशा प्रकारच्या हार्ड सरफेसवर धावा, जबरदस्त आहे. म्हणजे ग्रिप भारी आहे, पण ग्रिपला काय करायचं आहे, आतमध्ये जे मला कम्फर्ट पाहिजे ते कम्फर्ट भेटत नसेल तर हे बूट काय कामाचं नाही, मी असे फेकून देतो. फक्त काय डॅशिंग आहे, भारी वाटते. तुम्हाला सांगतो, आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. बघा किती भारी वाटतात, चालताना असं हिरो सारखा वाटतोय मी, एकदम भारी आहे की नाही, जरा एकदम पॉवरफुल वाटते, लांबून पण डॅशिंग वाटते. पण ह्या डॅशिंगला काय करायचंय, या डॅशिंगचं काहीही काम नाही. कारण आपल्याला याच्यातून रिझल्ट पाहिजे आणि रिझल्ट जर भेटलं नाही तर काय कामाचं. तर सर आता तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही कोणत्या प्रकारचं बूट घेऊ किंवा काय करू. बघा, मी तुम्हाला
असं सांगेन की जर तुम्ही 1500च्या आतमध्ये जर बूट बघत असाल तर काहीही कामाचं नाही, ते तुम्हाला सीन पेन होणारच आहे. कारण मी कॅम्पस स्ट्रायडरवर प्रॅक्टिस केली, तुमची मागणी होती ॲब्रोसचे सांगा, ॲब्रोसवर पण प्रॅक्टिस केली, त्यानंतर अजून 2-3 मी ब्रँड वापरले, पण मित्रांनो मला जे आहे ना ते त्याच्यातून रिझल्ट मिळाला नाही किंवा सॅटिस्फॅक्शन जे पाहिजे ना ते मिळालं नाही. म्हणून 1500पर्यंत एखादा शूज सांगणं हे चुकीचं वाटते. म्हणून तुम्ही कमीत कमी 2500पर्यंत बजेट करणं आणि एक चांगलं शूज घेणं गरजेचं आहे, ते पण मी सांगतो. मग सर आम्ही 1500च्या नवीन बूट घेतलेला आहे, त्याचं काय करू, फेकून देऊ का? नाही. आता तुम्ही माझं कॅम्पस स्ट्रायडरचं रिव्ह्यू पाहिलं, त्याच्यावरून तुम्ही बूट मागवलं किंवा अजून तुम्ही कुठलं तरी 1500च्या बजेटमध्ये घेतलेलं आहे, तर तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. त्याच्यामध्ये हा स्क्रीनमध्ये जो दिसतोय ना तो इन्सोल घ्यायचा आहे. त्या इन्सोलची किंमत 300 ते 500 रुपयेपर्यंत आहे. तो तुम्ही इन्सोल टाका. हा इन्सोल तुम्हाला बाउन्सीनेस आणण्यासाठी किंवा जो त्याच्यामधला जो सरफेस जो हार्ड आहे ना, जो स्पंज होत नाही, तो स्पंज होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करेल आणि कुठेतरी थोडा परफॉर्मन्स तुमचा रेस होणार आहे. ओके, तर ज्यांनी 1500च्या बजेटमध्ये बूट घेतलेले आहेत त्यांनी नक्कीच इन्सोल टाका. आणि ज्यांनी अजून बूट चांगली घेतलेली नाहीत किंवा ज्यांचं चांगलं बजेट आहे, आर्थिक परिस्थिती थोडीशी चांगली आहे, थोडंसं खर्च करू शकतो, त्यांनी 2500पर्यंत तुम्ही कॅलेंजीचे बूट वापरणं गरजेचं आहे. कॅलेंजीची बूटं, रनिंग बूटं तुम्ही घ्या, कारण त्याच्यामध्ये पण विविध प्रकारचे शूज आहेत. तर तुम्ही डेकॅथलॉन हे जे ॲप आहे किंवा हे जे सेंटर आहे तिथूनच तुम्ही घ्या, जेणेकरून ओरिजिनल भेटेल. आता कॅलेंजी घेतले तरी काही लोक रडत आहेत बरं का, कारण कॅलेंजी किंवा 2500पर्यंतचे जे बूट आहेत ना त्याच्यामध्ये पण तेवढं बेस्ट परफॉर्मन्स येण्यासारखं नाही आहे. परंतु मित्रांनो तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगेन, आपण काय ॲथलीट नाही आहे की आपल्याला एकदम भारी काहीतरी पाहिजे. आपण एक साधे पोलीस भरती करणार आहेत. तुम्हाला सांगतो, एकदा जर तुम्ही सिलेक्ट झाले ना तर ती बुटांना तुम्ही हात पण नाही लावणार, कारण PTCला तुम्हाला परत वेगळी बुटं घ्यावी लागतात. तुम्ही ते ह्या बुटाने रनिंग करू शकत नाही. म्हणून आपला जो प्रवास आहे ना तो प्रवास फक्त भरती होण्यापुरतीच मर्यादित आहे. एकदा भरती झाल्याच्या नंतर विषय संपतो. मग त्यामुळे तुम्ही काय करा, तुम्ही 2500पर्यंतच्या जे बजेटचे मध्ये कॅलेंजी बुटं येतात ते घ्या. अन्यथा भारी भारी ब्रँडची बुटांची ना कॉपी येतात बघा 2500पर्यंत. माझ्या एका मित्राने पुमाचे जे झोमॅक्स आहे बघा, झोमॅक्स, ओके, त्याचे त्यांनी काय केलेलं, कॉपी घेतलेले आणि त्याने त्याच्यावर बेस्ट परफॉर्मन्स काम केलेलं होतं. ओके, सो तुम्ही तसं एक सोल्युशन करू शकताय. ओके, त्यानंतर जर तुमचं खरंच बजेट चांगलं असेल, थोडीशी आर्थिक मदत तुम्हाला कुठून मिळत असेल किंवा कोण स्पॉन्सरर मिळत असेल, तर मी तुम्हाला नक्कीच रेकमेंड करेन की रनिंगसाठी स्पेशली ज्या 3 कंपन्या आहेत त्या 3 कंपन्यांचीच बुटं तुम्ही वापरले पाहिजे, कारण रनिंगसाठीच ते काम करत असतात. ओके, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले येतं ASICSची बुटं. ओके, ASICS ही बूटं सगळ्यात बेस्ट मानले जातात रनिंग या क्षेत्रासाठी, तर तुम्ही त्यांचीच शूज घेणं गरजेचं आहे. पण त्यांचा जो बजेट आहे ना तो कमीत कमी मित्रांनो 4 ते 5 हजार आहे. म्हणजे त्यांची एकदम लोकल जी बूट आहेत ना ती कमीत कमी 4000ची आहेत. ओके, तर ते थोडंसं आपल्याला महागडं पडते, पण ठीक आहे ना, आपण आपलं आयुष्य घडवणार आहे, तर त्यासाठी थोडंसं आपण इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे. दुसरं बूट आहे मित्रांनो नायकीचे तुम्ही कुठलेही प्रकार घ्या, ते सर्वात बेस्ट आहे. आणि तिसरं आहे मित्रांनो पुमाचेही तुम्ही कोणतेही बूट घ्या, ती तुम्हाला योग्य ठरणार आहे. तर मला असं वाटते की मला तुम्हाला जे मेसेज द्यायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल. मित्रांनो, जर तुम्ही 1500पर्यंत शूज बघतायत तर कृपया बघू नका, 2500चा बजेट करा. आणि घेतलंच असेल तर त्याच्यात 300 ते 500 रुपयाचा एक इन्सोल टाकून घ्या, जेणेकरून तुम्हाला थोडंसं हेल्प होईल. त्यानंतर 2500पर्यंतच्या बजेटमध्ये तुम्ही कॅलेंजीची बुटं घेतलेली किंवा कॉपी बुटं घेतलेली चालतील. आणि जर चांगलाच बजेट जर तुम्ही करण्याची तयारी असेल तुमची, तर तुम्ही ASICS, नायकी किंवा पुमा ह्या 3 ब्रँडपैकी कोणतेही बूट घेऊ शकताय. आणि जास्तीत जास्त सध्या जे ट्रेंडिंगमध्ये ते ASICSची बूट आहेत. तुम्ही कोणालाही विचारा, सर्वात पहिले तुम्हाला ASICSच रेकमेंड करतात. ओके, तर अशा प्रकारे ही बूटं तुम्ही वापरा, जेणेकरून शेवटच्या काळात तुम्हाला इंजुरीज होणार नाही. आणि ही बूटं मातीसाठी पण आणि सिंथेटिकसाठी पण बेस्ट राहतात. तर माहिती आवडली असेल, तुम्हाला काय करायचं माहीत आहे. थँक्यू, जय हिंद.